नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेले आहेत. मी फिरायला गेले होते सकाळी आणि व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मला सकाळी रस्त्यात जाता जाता 100 रुपये पडले. मी आजूबाजूला बघितलं कोणाला तरी देण्यासाठी, पण कोणी मला दिसलं नाही. तर मी ते स्वतःकडे ठेवले. असा माझ्या मनात विचार आला की मी ते माझ्याकडे स्वतःकडे ठेवावे आणि वापरावे. पण नंतर विचार आला की जर आपण हे पैसे वापरले तर समोरच्याचा तळतळाट आपल्याला लागणार. त्यापेक्षा आपण काय करायचं की हे पैसे आहेत ते मंदिरात आपण दानपेटीमध्ये टाकले ना, तर त्या समोरच्याही व्यक्तीला त्याचं चांगलं फळ मिळतं, आशीर्वाद भेटतो आणि आपल्यालाही थोडंफार त्याच्यामधला वाटा मिळतो आशीर्वादाचा. तर आपलंही चांगलं कर्म बनतं. जर मी हे पैसे वापरले असते तर माझंही वाईट कर्म बनलं असतं आणि विशेष करून मी 100 रुपयाची नोट वापरली असती, पण माझ्याकडून त्याच्या डबल त्या टिबल पट्टीने माझ्याकडून गेले असते, कारण की समोरच्याचा तळतळाट असतो. त्यामुळे त्यामुळे असं जर कुणाची काही वस्तू सापडली तर आपण ती आपल्याकडे न ठेवता ती आपण कुठेही चांगल्या ठिकाणी दान करावी, की समोरच्याला त्याचं चांगलं फळ भेटेल आणि त्याच्यासोबत थोडासा वाटा की आपल्याला भेटेल. चांगल्या गोष्टी केल्याने चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात आणि देव आपल्या कायम पाठीशी उभा राहतो. आपल्या अडचणीला नक्कीच उभा राहतो. चांगल्या गोष्टी आणि चांगली कर्म केल्यानंतर